कविता तर शेवटी सादर करेल, पण दोन शब्द आयोजकांसाठी. उद्धव सर आणि त्यांची टीम अतिशय प्रचंड अशी मेहनत. आता आम्ही आमच्या कामाच्या व्यस्ततेमध्ये आम्ही या गोष्टीला वेळ देऊ शकत नाही. दुःख उद्धव सरांना फोन केले तर मी आज येतो उद्या येतो, पण वेळ देऊ शकला नाही. आणि त्यांची टीम आणि त्यांनी अप्रतिम असं काम केलेलं आहे. म्हणून उद्धवा, हे आजब तुझं सरकार, आजब तुझा कारभार, आजब तुझं हे काम आहे. खरंच साहित्य सख्या, कामात तुझ्या खरंच राम आहे, कामात तुझ्या खरंच राम आहे. तर मान्यवर साहित्यिकांच्या मध्ये आम्ही आमच्या काव्य समिता, आमचे काही प्रकाशन वगैरे आम्ही नाही केलं, पण आवड म्हणून आम्ही कविता करतो. मागच्या दिवाळीमध्ये आम्ही देशमुख मॅडमला वगैरे फोन केला होता, पण वेळ कमी होता. उद्धव सर, कांचळ सर आले होते, आपले रानकवी पण आले होते, सगळ्यांनी सादर केलं आणि एक आवड म्हणून आम्ही करतो. तर चळवळीमध्ये काम करत असताना अनेक ज्या काही गोष्टी, ज्या काही विद्रोह मनामध्ये निर्माण होतात त्यासाठी, आणि आता आम्ही कवितेच्या कोणत्या प्रकारात बसतो किंवा साहित्यामध्ये बसतो हे आम्हाला व्याख्या माहित नाही. आम्ही बेचुंदपणे लिहित राहतो आणि जे काय येणारा काळ याचं परीक्षण करेल. तर माझी कविता आहे मायबाप सरकार. महात्मा फुलेंच्या भाषेतील विद्रोही असलेला शब्द मायबाप सरकार. मायबाप सरकारच्या नसानसातून रक्त वाहते का वाहते नुसते पाणी. अरे मायबाप सरकारच्या नसानसातून रक्त वाहते का वाहते नुसते पाणी. का निर्दयी हृदय शून्य बादशाह आहे, ऐकत आहेत नुसती तानसेनी गाणी. आणि मायबाप सरकारच्या नसानसातून रक्त वाहते का वाहते नुसते पाणी. म्हणजे प्रत्येक काळामध्ये मायबाप सरकारवर जो राग असतो, विद्रोही लेखक असतील, साहित्यिक असतील, त्याला लागू पडणारी कविता. देशावर आपल्या संसदेवर आपल्या देशावर आपल्या संसदेवर आपल्या होत असताना हल्ले, शेतकरी कष्टकरी सैनिकावर आपल्या होत असताना हल्ले, आणि गेंड्याची कातडी पांघरलेले हे नेते, निर्डावलेले नेते भरतायत आपलेच गल्ले. भारती म्हणणारे, अरे भारती म्हणणारे आम्ही भारती कसले अभिमानी. आणि मायबाप सरकारच्या नसानसातून रक्त वाहते का वाहते नुसते पाणी. का निर्दयी हृदय शून्य बादशाह आहे, ऐकत आहेत नुसते तानसेनी गाणी. आणि मॉडेल पण वागणार नाही म्हणणारे शुभाचे छावे आम्ही. अरे मॉडेल पण वागणार नाही म्हणणारे शुभाचे छावे आम्ही. आणि रक्ताच्या थारोळ्यात पडणाऱ्या शहीद भारतीयांना, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कष्टकरी शेतकऱ्यांना, बलात्कार पीडित आमच्या भगिनींना, फासावर लटकवलेल्या शेतकऱ्यांना नुसतेच का पाहावे आम्ही. अरे लढत पुन्हा कधी तिची नसानसातून रक्त वाहते का वाहते